कारण म्हणजे त्यांनी तपास सांगत राहिले, पण कारण अद्याप काही सांगितलं नाही की. पण त्यांचा तपासाचा ह्याला बी कालावधी पूर्ण म्हणजे 1.5 वर्ष झालेली होते ज्यावेळेस SIT स्थापन झाली. पण त्यावेळेस पुरावे काहीच नसल्यामुळं म्हणून पंकज कुमार सरांनी प्रत्येकाची चौकशी करून पारदर्शकपणे तपास करून संशय शेवटी वाल्मिक कराडकडेच गेला. कारण मला पण पोलीस स्टेशन ज्यावेळेस मी माझ्या म्हणजे 6 महिने मी त्या दुःखाच्या थोडंसं बाहेर आले, त्यावेळेस मी माझ्या भावाला विचारलं की काय झालं, आरोपी का अटक केले गेले नाहीत अजून. तर ते म्हणला तू स्वतः जाऊन बघ पोलीस स्टेशनला काय म्हणतात काय नाही, मला तर काही सांगत नाहीत. मग मी स्वतः जेव्हा ह्या केसमध्ये इन्व्हॉल्व झाले म्हणजे जात गेले पोलिसांकडं, तर पहिल्या स्टार्टिंगला तर मला सांगण्यात आलं की कलमाबद्दल ह्या केसमध्ये काहीच होऊ शकत नाही. नंतर मी नैराश होऊन घरी आले. मग भाऊला म्हणलं भाऊ अशाला अशी घटना आहे की म्हणतात कलमाबद्दल आता काहीच होऊ शकत नाही. मग परत SP नवनीत कावत सर आलेले होते त्यावेळेस. मग मी कावत सरांना भेटले. कावत सर बी म्हणजे हो करूतच म्हणायला लागले. परत मी इथं परळीच्या स्थानिक पोलिसांकडे गेले त्यावेळेसच्या. तर तेव्हा मला सांगण्यात आलं की बंगल्याहून फोन आला आणि तपास थांबिला. मी हा शब्द धरून ह्या माझ्या केसमध्ये इन्व्हॉल्व म्हणजे हे होत गेले, म्हणजे केसमध्ये खोलवर जात गेले की मग बंगल्याहून फोन आला आणि तपास थांबवला. मग का म्हणून ह्यांनी तपास थांबवला. माझी मग संशयाची दुरी वाल्मिकांकडे जात गेली. कारण बंगला म्हणजे जगमित्र कार्यालय इथून फोन आला असं मला समजलं. आणि नंतर मग ते सगळा कारभार तर वाल्मिक कराडच सांभाळत होता. मग ह्याच्यामध्ये वाल्मिक कराडचा काय होतं एवढं की त्यांनी तपास थांबविला. मी हे प्रश्न कावत सरांना पण विचारला, पण मला तिथून पण नैराशपणाच सगळा आला. मग मी जेव्हा माझ्या जीवावर उठून आत्महत्येचा प्रयत्न केला तेव्हा दादा भेटायला आले, मनोज दादा. मग तिथून पुढं तपासाला वेग आला.